तुम्ही जर रात्री आपल्या घरात आहे आणि रात्रीच्या वेळेस तुम्हाला जे घंटा असती ती वाजण्याचा आवाज आला आणि तुम्ही आपल्या घराच्या बाहेर खिडकीत जाऊन बाहेर बघताय, तर बघताय तर एक असं आहे की एक कुल्फीवाला एवढ्या रात्रीच्या 2:30 वाजता कुल्फीची गाडी घेऊन चाललाय आणि त्याचा चेहरा हा एक बकऱ्याचा आहे. तर तुम्ही काय करताल? घराच्या बाहेर जाताल बघायला का घरात बसताल? मित्रांनो, अशीच एक घटना पुण्यात घडली होती. पण मी मुद्दामून पुण्यातल्या त्या एरियाचं नाव नाही सांगत, मी एवढंच सांगतो पेठ एरियामध्ये घडली होती. मित्रांनो, एक वंदना नावाची मुलगी ती तिच्या मामाकडे जो पेठ एरियामध्ये राहिला होता ती राहायला आली होती सुट्ट्यांमध्ये. साधारण तिचं वय 21 वगैरे होतं आणि ती मामाकडं पेठ एरियामध्ये राहायला आली होती. ती मुंबईची होती. आता ती एकदा अशीच घरात म्हणजे तिच्या मामाच्या घरामध्ये रात्री 2-2:30 वाजता फोन वगैरे बघत होती. तर तिला जी कुल्फीची गाडी येते ना, जे लहान लहान मुलांसाठी कुल्फ्या येतात, कुल्फी त्याची गाडी येते, तसं तिला आवाज आला. तिने एवढ्या रात्री कुल्फीवाला कसा काय आला? तिने घड्याळात बघितलं, बघते तर 2:30 वाजलेत. ती जरा सरप्राईज म्हणजे हे झाली, अरे एवढ्या रात्री कुल्फी कसा काय विकतोय, कोण माणूस आहे? आणि ती तिचा मामाच्या बिल्डिंगमध्ये राहायचा, 2nd फ्लोअरला राहायचा तो, आणि त्याची गॅलरी मेन रोडलाच होती. म्हणून तिने काय केलं, उठली आणि बाहेर जाऊन बघायला लागली. तर तिने जे पाहिलं ना ते एवढं विचित्र होतं की मित्रांनो, ती अक्षरशः म्हणजे तिचा BP हाय झाला होता. मित्रांनो, ह्या स्टोरीचा एंड एवढा विचित्र आहे की तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल. मित्रांनो, तिने बाहेर जाऊन बघितलं तर ती बघते येतं का, एक कुल्फीवाला चाललाय आणि त्यांनी खाली पायजामा शर्ट घातलाय आणि तो जो माणूस आहे तो थोडासा आहे ना, पुढे गेल्यानंतर तिने पाहिलं की त्याचा जो चेहरा आहे तो बकऱ्याचा आहे. ते बघून तिला घाबरल्यागत झालं आणि किंचाळून ती तिथंच पडली. ती किंचाळल्यामुळं तिच्या मामा मामी, तिचा मामाचा मुलगा मुलगी हे बाहेर आले, गॅलरीत आले, तिला उचललं, तिला उठवलं, म्हणजे उचलून आत नेलं. काय झालं विचारलं, ती बेशुद्ध होती. तिला पाणी वगैरे मारलं आणि तिच्याबरोबर एक चुकीचं घडलं होतं. कारण की ती जेव्हा किंचाळली होती ना त्यावेळेस आहे ना, नुसतं तिच्या मामा मामींनी तिच्या घरच्यांनी नव्हतं ऐकलं, ते त्या कुल्फीवाल्यांनी पण ऐकलं होतं आणि त्यांनी तिच्याकडे पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर ती पडली होती. आता ती शुद्धीमध्ये आली. तिच्या मामाने विचारलं काय झालं, तर मामाला ती बोलली की मी असं असं पाहिलं. तर तो मामा बोलला तू कशाला बाहेर गेली? ती मामी पण हे झाली, बोले काय मामा नक्की काय? आता एवढं बोलस्तोपर्यंत आहे ना तिला ताप वगैरे भरला होता, तिला आहे ना आजार पण जाणं होतं आणि ती एकदम तिला असं वाटतं मी अशक्त झाले. म्हणून तिने पूर्ण नाही ऐकलं मामाचं काय, ती तिथंच पुन्हा बेशुद्ध झाली. आता ह्या रात्री ही जी घटना रात्री घडली होती, सकाळ झाली, सकाळचे 10 वाजले. तिच्या मामी खूप वेळ तिला उठवते पण ती पूर्ण तापाने फनफनली होती. ती बेडवरच असं जसं काय तिच्या अंगाचे चटके बसतात, एवढा ताप भरला होता. म्हणून तिने तिच्या मामाने काय केलं की तिच्या आईला फोन केला की असं असं झालंय, तुम्ही या लगेच पुण्यामध्ये, कारण की मला काहीतरी विचित्र वाटतंय, तुम्ही या. तिचे आई वडील त्याच रात्री आले. तर ही जी वंदना होती ती पूर्णपणे तापाने फणफणत होती. आता तिच्या आईने तिच्या मामाला विचारलं काय 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 झालं, तर हिने मामाने एवढं सांगितलं, अगं असा असा किस्सा झाला, ती बाहेर गेली, तिने काहीतरी पाहिलंय आणि ती सांगायच्या अगोदरच बेशुद्ध झाली. त्यामुळे मला काय एवढे माहीत नाही, ही शुद्धीत आल्यावरच कळलं. मग डॉक्टरकडे नेलं, डॉक्टर आले घरी, तिला चालता येत नव्हतं. कशी बशी तिला एक बरी केली, म्हणजे ती शुद्धीमध्ये आली, थोडं बोलायला लागली. 1-2 दिवस झाले पण ती अशी एकटक बघत राहायची, बोलायची नाही. मग आता हे 3रा दिवशी आहे ना, ती जेवणच बंद केलं होतं तिने, म्हणजे 3 दिवस तिच्या पोटात काहीच नव्हतं वंदनाच्या. मग जो मामा होता ह्याला माहिती होता तो किस्सा पूर्ण सगळा तिथला. त्याला डोक्यात आलं की हिने बहुतेक तो प्रकार पाहिलाय का काय. म्हणून त्यांनी काय केलं, तिच्या वडिलांना आणि आईला बोलला की हा प्रकार आहे ना माझ्या लक्षात आलाय, एक काम करा, तुम्ही माझ्याबरोबर चला. म्हणून ते लोक आहेत ना, एक त्यांच्याच एरियामध्ये देवाचं बघणार होते, त्यांच्याकडे नेलं आणि तिथे जाऊन त्यांनी असं फक्त व्यक्त केलं की आम्हाला वाटतंय तसं. तर तुम्ही चेक केलं तर तो माणूस जो होता तो लय पॉवरफुल होता, देवीचा भक्त होता. तो आला घरी, त्यांनी बघितलं सांगितलं की हिच्या अंगामध्ये त्या शक्तीने प्रवेश केलाय, हिने त्याच्याकडे पाहिलं होतं
आता हिला काढण्यासाठी काहीतरी आपल्याला काढण्यासाठी मोठा उपाय करावा लागणार आहे. ते बोलले तिची आई बोलली काय असेल ते करा, पण माझ्या मुलीला नीट करा. त्यांनी तिला नाही का काय 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 देवाचं वगैरे केलं, पण त्याचा असर होत नव्हता. कारण ती मधीच आहे ना अशी बकऱ्यासारखी आवाज काढायची, मध्येच बकऱ्यासारखी आवाज काढायची आणि बेल वाजवायची अशी म्हणजे जिथं बसली ना ती तिथं ती अशी ना अशी काय वाजवून घंटा कशी वाजते तसं करायची, मध्येच बोलायची हे कुल्फी असं करायची. आता ह्यांच्या पूर्णपणे लक्षात आलं की तिच्या मामाच्या हिने तोच प्रकार पाहिलाय. आता हिला काढणं म्हणजे लय कठीण होणार आहे. मग त्या माणसाकडे पुन्हा गेले. माणसाने भरपूर काही सांगितलं, भरपूर उपाय केले, तर देवाच्या दयेने ती बरी झाली. पण मित्रांनो याचा एंड एवढा विचित्र होता ना या स्टोरीचा. ती तर बिचारी तिचा लवकर इलाज केला वंदनाचा म्हणून वाचली, पण याच्या मागची जी स्टोरी होती ती एवढी भयानक होती, एवढी विचित्र होती की तुम्ही ऐकताल तर अंगावर काटा येईल. त्या एरियामध्ये, त्या पेठ एरियामध्ये एक कुल्फीवाला दुपारच्या वेळी कुल्फीची गाडी घेऊन यायचा. एकदा असंच तो कुल्फीची गाडी घेऊन आला आणि आता एक 5 वर्षाचं मुलगं होतं. त्यांनी त्याच्याकडनं कुल्फी घेतली आणि त्या पोराने ती कुल्फी खाल्ली आणि तो जरा पुढं गेला असेल तर त्या पोराच्या पोटात दुखायला लागलं आणि ते पोरगं आहे ना म्हणजे काही कारणामुळं मेलं. तर त्या अख्ख्या एरियातल्या लोकांना वाटलं की यांनी कुल्फीमध्ये काहीतरी मिक्स केलं तर त्याच्यामुळं त्याचं मरण झालं. म्हणून त्या बिचाऱ्या कुल्फीवाल्याला लय मारला. आणि त्या बिचाऱ्याचं असंच उन्हाळ्याचा महिना होता, त्याला एवढा मारला होता की त्याला पाणी करून तो तिथं मेला होता. त्या घटनेनंतर तो तिथं रात्रीच्या पारी यायचा आणि त्याच्या पिरियडमध्ये जो कोण सापडला तो जो त्याच्या अंगात प्रवेश केला तर त्याला तो घेऊनच जायचा. कारण की त्याच्या डोक्यामध्ये तो राग होता की माझ्याबरोबर मी काय न करता मला मारून टाकलाय, मी ह्या एरियातल्या लोकांना सोडणार नाही. आणि दर 2 दिवसाआड 3 दिवसाआड आवाज आला ना त्या बेलचा, घंटेचा, तो लोक घराच्या बाहेर नाही निघायची. इव्हन लहान पोरांना पण हे सांगितलं होतं की असा आवाज आला की बाहेर बघायचं नाही. तर तो आत्मा जो होता तो तिथं सतत वावरायचा म्हणजे रात्रीच्या वेळी. आणि आत्तापर्यंत ज्यांना तो दिसला होता त्यांचं मरण झालंय, ज्यांच्या अंगात गेला त्याचं मरण झालंय, असं भरपूर लोकांना माहिती आहे. तिथल्या काही कारणामुळं मी त्या जो पेठ एरिया आहे त्या पेठ एरियातलं नाव नाही सांगत, पण ते जे मी सांगितलं की त्याचं खालचं शरीर माणसाचं होतं, वरचं शरीर बकऱ्याचं होतं. आता प्रेत युनीमध्ये गेल्यानंतर कोण काय रूप बदलतं हे मला पण माहीत नाही, पण असं म्हणतात की तो जो कुल्फीवाला होता तो जे दुधामध्ये कुल्फी बनवायचा, ज्या दुधामध्ये ते बकऱ्याचं दूध वापरायचा आणि त्याच्याकडं भरपूर बकरे होते आणि त्याला बकरे खूप आवडायचे. बकरी जे दूध देणारी बकरी असते ना ती खूप आवडायची. आणि असं म्हणतात की तो मेल्यानंतर त्याची बायको मेली, त्या बकरींकडं बघणारं कोण नव्हतं. भरपूर जणांनी त्याच्या घरात घुसून त्या बकऱ्या खाटकांना विकल्या आणि ते नाही का, आता खाटकांना विकल्यानंतर त्यांच्या गळ्यावर सुरी गेलीच. असं अफवा आहे, आख्यायिका आहे का माहीत नाही, पण असं म्हणतात की त्याचा बकऱ्यांवर जीव होता आणि तो मेल्यानंतर त्या बकऱ्यांकडे त्याची बायको मेल्यानंतर कोणच बघायला नव्हतं आणि त्यांना कापून खाल्लेलं आहे, म्हणून याचा चेहरा बकरीसारखा दिसतो. मित्रांनो आता ही घटना किती खरी आहे किती खोटी हे माहीत नाही, कारण की बकरीचा चेहरा माणसाला हे मी पण नाही सांगू शकत. पण ज्यांनी आम्हाला ही घटना सांगितली आहे त्या एरियामधल्याच एकाने सांगितली, कारण की ती वंदना जी आहे तिचाच तो मामा आहे, त्यांनी आम्हाला ही घटना पाठवली. मुद्दामून मी त्यांचं खरं नाव नाही घेत आणि मी हे नाव काल्पनिक सांगितलं, वंदना, त्यांचं नाव वेगळं आहे. मी मुद्दामून ते लपवतो, काय इश्यू नको आपल्या चॅनलवर. त्याच्यामुळं मित्रांनो ही घटना कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच मिस्टिरियस हॉन्टेड हॉरर घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. आणि हां, तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्याबरोबर किंवा तुमच्या फॅमिली मेंबरबरोबर अशा काय घटना घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला नक्की पाठवा, आम्ही पब्लिश करू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. धन्यवाद.